वासुदेवाय नमः। ओम भगवते वासुदेवाय नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। भवं भवानी सहितं नमामि। वन्दे देवं उमापति सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पति वन्दे सूर्यशशाङ्कवन्दिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयजवरदं वन्दे शिवं शङ्करं वन्दे शिवं शङ्करम्। ॐ नमः शिवाय। श्रीराम जय जय राम। हरिराम जय जय राम। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जय हो पंचमुखी पंचप्राणेश्वर वीर हनुमान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम शिव शिव वीरभद्रराज खिलारी महाराज की जय। 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 बोल साकुरजा बिरबाचे चांगले बोल घोड्यागिरी बिरबाचे चांगले। सुंभरानं मांडलं त्या साकूर बिरदेवाचं अवतार कार्याच्या चरित्राचे आज ह्या डिग्रस नगरामध्ये ह्या डिग्रसच्या बिरोबदेवांची या ठिकाणी पालखी स्थापन झाली। या पवित्र या स्थानावर खंडोबा मंदिरापाशी आजपर्यंत 2 भाग आपण बघितले आणि आज हा 3रा भाग। काल आपण बघितलं माता सुरवंतीने कशा प्रकारे कठीण साधना करून त्या ठिकाणी शिवशंकरांना प्रसन्न केलं आणि बाळ विरोबाला जन्म दिला। माता सुरवंती सत्वाची होती सत्याची होती। त्या ठिकाणी साक्षात वीरभद्र सुरवंती मातेच्या पोटामध्ये कलेप्रमाणे वाढले आणि या धर्तीवर अधर्माचा नाश करण्यासाठी दैत्यांचं मर्दन करण्यासाठी आणि या सनातन धर्माचा उद्धार करण्यासाठी बिरोबा नावाने अवतरित झाली। शिवशंकर पार्वतीने त्या ठिकाणी वनामध्ये तो पाळणा बिरुदेवाचा पाळणा नारद भोयांनी माता सुरवंतीपासून बिरुदेवाला हिसकावून घेतले, वनात नेले, मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे प्रत्येक प्रयत्न विफल ठरले। त्यावेळेस त्या भोयांनी माझ्या बिरुबाळाला त्या ठिकाणी वनात टाकून निघून गेले, हतबल होऊन निघून गेले। तेव्हा शिवशंकर पार्वती त्या ठिकाणी आली। शिवशंकर पार्वतीने पाळण्याची व्यवस्था केली आणि त्या ठिकाणाहून सुरवंती मातेपाशी आलेले आहेत। माता पार्वती व शिवशंकर सुरवंती मातेची समजूत घालू लागले। तुझं कार्य तू केलं सुरवंती, आता तुझा तू शिवमार्ग घे, शिवाची भक्ती कर, तुझं बाळ सुरक्षित आहे, ते साक्षात वीरभद्र आहे, त्याला कुणीही या जगात मारू शकत नाही, त्याची कीर्ती त्रिलोकात होणार आहे आणि तो तुझं नाव अजरामर करणार आहे। तेव्हा शोक करू नकोस, गुरु उपदेश घे आणि शिवाची भक्ती कर, शिवात विलीन हो। अशा प्रकारे समजूत घालून गंगा सुरवंतीला शिवशंकरांनी मार्ग दाखवला आणि शिवशंकर त्या ठिकाणाहून कैलासी निघून गेलेले आहेत। आता त्या वनामध्ये
वीरदेव बाळाचा पाळणा त्या ठिकाणी वटक्या झाडाला अटकलेला आहे. वरती मधाचे पोळे आहे. सावली धरण्यासाठी 5 फणाचा भुजंग आहे. खाली वाघ, सिंह, इच्चू, इंगळ्या बाळाच्या पाळण्याचं राखण करीत आहे. अशा परिस्थितीत एक दिवस काय झालं, त्या ठिकाणी एक दैत्य आला. शिरदोळ नावाचा दैत्य आला. त्या दैत्याने तो पाळणा बघितला. त्या काळी दैत्यांचं या धर्तीवर वावरणं होतं. तो शिरदोळ दैत्य तो पाळणा बघून त्या ठिकाणी आला. सर्पाने त्याच्यावर आक्रमण केले, परंतु तो त्या दैत्याने त्या सर्पांना, त्या सिंहांना, वाघांना सर्वांना पिटाळून लावून त्या पाळण्यापाशी तो शिरदोळ दैत्य गेला. बघतो तर काय, त्या ठिकाणी सूर्यतेज असं एवढूस बाळ, नुकतंच जन्मलेलं बाळ त्या पाळण्यामध्ये आहे. वरती मधाचे थेंब थेंब त्या बाळाच्या मुखामध्ये गळत आहेत. शिरदोळ दैत्याला ते बाळ बघून मोहक झाला. त्याने ठरवलं की या बाळाचे आपण एक मुका घेतला पाहिजे. खूप सुंदर बाळ आहे, याला मारून माझं पोट तर भरणार नाही, याला खाऊन माझं पोट तर भरणार नाही, परंतु या सुंदर बाळाचा मी एक मुका घेऊ शकतो. म्हणून शिरदोळ दैत्याने त्या ठिकाणी वीरदेव बाळाचा मुका घेण्यासाठी आपले तोंड पुढे केले. तर त्या ठिकाणी वीरदेव बाळाने एक लीला केली. शिरदोळ दैत्याने ज्यावेळेस आपले मुख वीर बाळापाशी नेले, त्यावेळेस वीर बाळाने शिरदोळ दैत्याच्या मिशा धरल्या आणि त्या मिशाला धरून शिरदोळ दैत्याला गोल गोल फिरवीत आकाशामध्ये हुडकावून लावले. अशा प्रकारे ती घटना घडली. ओवीमध्ये ही घटना, ही कथा सांगितली जाते. तिथून पुढे काय झालं हे या सुंबरानं मांडलं. मध्ये अक्का, मायक्का आणि 7 जणी बहिणी, 11वा मायव्वा, 7 असरा, सप्तदेवी, साक्षात महाशक्ती. मायक्का म्हणजे कोण, तर आदिमाया, आदिशक्ती, विष्णूंचा अवतार. ज्यावेळेस भस्मासुराचा वध झाला, मोहिनी अवतार धारण केला विष्णू भगवंतांनी. तो मोहिनी अवतार कर्नाटक प्रांतामध्ये चिंचणी नगरामध्ये प्रकट झाला 7 बहिणींसह. त्या अवताराला मायक्का देवी असं म्हटलं जातं. आजही त्या ठिकाणी रायबाग तालुक्यात कर्नाटक राज्यात चिंचणीमध्ये मायक्का देवीचं भव्य असं मंदिर आहे. त्या ठिकाणी मायक्का देवीचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथात माझ्या वीरदेवाचं चरित्र लिहिलं गेलेलं आहे. आणि मायक्का व 11वा अशा 7 जणी बहिणी त्या ठिकाणी वनामध्ये आल्या. मेंढर चारीत 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 त्या कर्दळी वनात आल्या आणि त्यांना बाळाचा आवाज कानावर आला. त्या 7 जणी बहिणींनी इकडे तिकडे बघितला, आवाज येतोय कुठून. त्या आवाजाच्या दिशेने कानोसा घेत घेत वीरबाळाच्या पाळण्यापाशी आल्या. त्यांना बाळ बघून आश्चर्य झालं. या वनामध्ये हे बाळ कुणी असं झाडाला लटकून पाळणा ठेवून कोण गेले. त्याला भुजंग राखण आहे, मधाचं पोळं, त्यातून मध बाळाचं पोट भरवत आहे. सर्प राखण आहे, तसे वाघ, सिंह राखण आहेत. हा कोणी साधा सुद्धा बाळ नाही. त्या 7 जणींनी त्या बाळाला उचलून घेतलं. त्या ठिकाणी त्या बाळाचं मोहक रूप, साजर गोजर रूप बघून त्या 7 जणी बहिणींना खूप आनंद झाला. एवढं सुंदर पोर कोण वनामध्ये टाकून गेलं. कोण निष्काळजी माता असेल, कोण निष्काळजी मनुष्य असेल, त्याने या सुवर्णवर्ण पोराला, या बाळाला या जंगलामध्ये एकटं सोडून दिलं आहे. मग त्या 7 जणी बहिणींनी विचार केला की या ठिकाणी आपण या बाळाला आपल्या घरी नेलं पाहिजे. या रानावनात या बाळाचं काय खरं आहे, अगदी लहानसा जीव आहे, आपण याला जीव लावलं पाहिजे. आणि त्यांचा तो निर्धार बघून त्या समयाला, त्या वेळेला त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणीमध्ये सांगितलं गेलं, हे सप्तशक्ती 7 असरा 7 देवींनो, हा कुणी साधारण बाळ नाही, हा साक्षात शिवशंकरांचा अवतार आहे, साक्षात वीरभद्रांचा अवतार आहे. सुरवंती मातेने याला जन्म दिला आहे. नारद मामाने हा पाळणा भोयान करवी या जंगलामध्ये सोडून दिला आहे.
मायक्का देवीचं आता कर्तव्य आहे पुढे दैत्य संहार करण्यासाठी बिरबाळाचं संगोपन लालन पालन पोषण करायचं आहे. त्यावेळेस ती भविष्यवाणी ऐकून मायक्का देवीला खूप आनंद झाला. त्या 7 बहिणींमध्ये स्पर्धा लागली की या बाळाचा सांभाळ कोण करेल. तर त्या 7 जणींनी विचार करून ठरवलं की बाळाला हातात घेतल्यानंतर प्रत्येकीच्या हातामध्ये आपण घेऊया आणि हातात घेतल्यानंतर जिला पाना फुटेल, जिला मातृत्वाचा पाझर फुटेल, ती या बाळाचा संगोपन करेल, या बाळाचं पोषण करेल. अशा प्रकारे 7 जणी बहिणींनी त्या बाळाला हातामध्ये घेतलं, पण कुणाच्याच हृदयाला स्तनाला त्या ठिकाणी पाना फुटला नाही. पण जेव्हा मायक्का देवीने बिरबाळाला आपल्या हातामध्ये घेतलं त्यावेळेस त्या ठिकाणी मायक्का देवीला मातृत्वाचा पाना फुटला आहे. अशा प्रकारे त्या 7 जणींमध्ये ठरलं की आता मायक्का देवी या बाळाचा सांभाळ करेल. मायक्का देवी मेंढपाळ होती. कुमारिका मायक्का देवी मेंढपाळ करत होती. शिवशंकरांचे गण असलेले मेंढ्यांचं पोषण करत होती. त्या ठिकाणी मायक्का बिरबाळाला घेऊन आपल्या नगरी पट्टणला आली. सध्याच चिक्कोडी तालुका कर्नाटक मधील त्या ठिकाणी मायक्का बिरबाळाला घेऊन आली. बिरबाळाचं संगोपन केलं. बिरबाळाला बघून त्या नगरीतल्या बाया आनंदित झाल्या. मायक्का बाईला कर्दळी वनामध्ये त्या ठिकाणी हे सुंदर बाळ सापडलं आणि त्या बाळाला बघण्यासाठी त्या नगरी पट्टणमध्ये बायांची रीत लागली आहे. बाळाची मूर्ती बघून सर्व बाया आनंदित होत आहे. मायक्का देवीने बाळाचे सगळे संस्कारण केलेत. 12वी झाली आणि बाळाचा नामकरण विधी झाला. त्यावेळेस सर्व देवी देवता त्या नामकरण विधीला हजर राहिलेले आहेत. आणि वीरभद्राचा अवतार, वीरभद्र या शब्दाचा वीर याचाच एक अर्थ आहे वीर. ज्याप्रमाणे आपण म्हणतो 52 वीर, त्या 52 वीरांना 52 वीर म्हणतो. त्या 52 वीरांचा वीर असा हा बिरदेव म्हणजे वीरभद्र असं बिरदेव म्हणून नामकरण त्या ठिकाणी त्या बाळाचं केलं गेलं. ओवीमध्ये गायलं जातं, बाळ पाळण्यात गातला रंग बारशाला आला, केला फुलांचा वर्षाव नाव ठेविलं बिरदेव. अशा प्रकारे बिरदेव बाळाचा बारस झालं. बिरदेव बाळ चंद्रकलेप्रमाणे मायक्काच्या कुशीमध्ये वाढू लागले. जसजसे मोठे होईल फार खोडकर असलेले हे बिरदेव बाळ मायक्काला त्रास देऊ लागले. बिरदेव बाळ लहानचे मोठे होत होते. जसजसे बालवयात येऊ लागले बिरदेवाच्या खोड्या मायक्काच्या कानावर जरा जास्तच येऊ लागल्या. केव्हा हा बिरबाळ काय करेल याची काही शाश्वतीच नव्हती. एक दिवशी काय केलं ह्या बिरबाळाने, ह्या 6-7 वर्षाच्या बिरबाळाने त्या ठिकाणी भला मोठा सर्प धरला, तो गळ्यामध्ये घातला. एक सर्प कमराला वेढला आणि एक सर्प हातामध्ये धरला. भला मोठा भुजंग आणि अख्ख्या गावात फिरतोय. हा वीरभद्र, हा बिरबाळ अशा प्रकारे क्रीडा त्या ठिकाणी करत होता. एक दिवशी काय झालं, गडणी बाया ज्यावेळेस नदीवर जायच्या हंडे भरून, त्यावेळेस खापराचे हंडे होते, गडणी होत्या, त्या गडणी भरून आणायच्या. तर हा बिरबाळ वाटेत त्यांना आडवा होऊन त्यांचे घडे फोडायचा. अशा प्रकारे नगरी पट्टणच्या नाऱ्यांना, त्या स्त्रियांना बिरबाळाने त्रासून सोडलं. त्या नाऱ्या, त्या बाया त्या ठिकाणी मायक्का देवीच्या कानावर बिरबाळाच्या खोड्या घालू लागले. अशा प्रकारे एक त्या ठिकाणी वाणी समाजाची बाई होती शिर्याक्का म्हणून. त्या शिर्याक्का बाईला मोतीबिंदूचा त्रास होता, सांधिवाताचा त्रास होता. आणि त्या ठिकाणी त्या बिरबाळाचं मोहक रूप बघून मायक्काच्या वाड्याला ती शिर्याक्का आली होती. शिर्याक्काने बिरबाळाला मांडीवर घेतलं आणि त्या क्षणी एक चमत्कार झाला. बिरबाळाने त्या शिर्याक्काच्या डोळ्यांना हात लावता क्षणी तिचा मोतीबिंदू नाहीसा झाला.
मांडीवर बसताक्षणी तिचा सांधेवात पूर्णपणे नाहीसा झाला. आणि त्या दिवसापासून त्या वाणी समाजाच्या शिराक्काने पूर्ण नगरीमध्ये सांगितलं की हा बिरबाळ कोणी लहान साधा सुद्धा मनुष्य नाही. याच्या केवळ स्पर्शाने माझा मोतीबिंदू गायब झालाय. याच्या केवळ स्पर्शाने माझा सांधेवात गायब झालाय. अशा प्रकारे बिरबाळाची त्या नगरी पट्टणमध्ये कीर्ती होऊ लागली. बिरबाळ हळूहळू त्या ठिकाणी मोठा होत होता. जसा मोठा होऊ लागला तसा आपल्या मित्रांसोबत खेळू लागला, मेंढपाळ करू लागला. आपल्या मायक्का बहिणीचे बिरबाळाने मायक्काने बिरदेवांना बंधू मानले. आणि त्या मायक्काची मेंढरं घेऊन बिरदेव रानावनात मेंढपाळ व्यवसाय करू लागला. अवघ्या 9-10 वर्षाचं बिरबाळ आपल्या मित्रांसोबत त्या ठिकाणी रानावनात मेंढ्या चारू लागले. आणि वीरभद्र अवतारात त्या धनगराला दिलेलं वचनाचं पालन करू लागले. सोमय्या बपन्ना हे बिरदेवाचे मित्र होते. एक दिवस काय झालं, सोमय्याला खेळता खेळता बेशुद्ध पडला. त्याला त्या ठिकाणी गावात सगळा बोबाटा झाला की बिरबाळाने याला बेशुद्ध केले. विटी दांडू खेळताना विटी लागली आणि सोमय्या बेशुद्ध झाला. तेव्हा मायक्काने सोमय्याला मांडीवर घेतले आणि चमत्कार झाला. तो बेशुद्ध झालेला सोमय्या क्षणात जागा होऊन उठून बसला. अशा प्रकारे मायक्का देवीने आणि बिरदेवाने नगरी पट्टणमध्ये त्या ठिकाणी लीला दाखवल्या आहेत. अशा प्रकारे एक दिवस त्या रानामध्ये त्या वनामध्ये मेंढपाळ करत असताना बिरदेव बासरी वाजवत होते. त्यावेळेस बिरदेवांचा मित्र बपन्ना बिरदेवांना म्हणू लागला की हे बिर्या, तू ही बासरी का वाजवतोस? तुझ्या भावाला हा भंडार कसला आहे? तुझ्या खांद्यावर ही घोंगडी कसली आहे? आणि तुझ्या हातामध्ये हा वेत कसला आहे? तुला कोणी दिलं रे हे साहित्य सगळं? त्यावेळेस बिरदेव बाळ आपल्या मित्राला बपन्नाला सांगू लागले की बाबा, हा भंडारा मला पार्वती मातेने दिलेला आहे. हा कांबळा शिवशंकरांनी, हा ढोल शिवशंकरांचं डमरू मोठ्या स्वरूपातील आहे. शिवशंकरांना ज्याप्रमाणे डमरूचा नाद आवडतो त्याप्रमाणे त्यांनी मला हा ढोल दिलाय. हा ढोल म्हणजे डमरूच आहे, त्याचा नाद मला फार आवडतो. अशा प्रकारे शिवशंकर बिरदेवांनी त्या ठिकाणी आपल्या 52 बिरदांची महती सांगितली. त्यावेळेस त्या नगरी पट्टणमध्ये आणि आजूबाजूच्या इलाक्यामध्ये कोण्यासूर नावाचा दैत्यानं अर्धोळ मांडला होता. नाव लक्षात ठेवा, कोण्यासूर. त्या कोण्यासुराचं साम्राज्यच होतं जणू काही. त्याच्या भीतीने साधू मुनी ऋषीजन भयभीत झालेले होते. जनजत्रा भयभीत झालेली होती. त्या कोण्यासुराचे 3 दैत्य होते, 3 सहकारी दैत्य होते. त्याचा आदेश स्वीकारणारे 3 सहकारी दैत्य होते, मधु, किल्ल आणि कैट्य. ह्या 3 दैत्यांना तो कार्य सांगायचा की जा ह्या गावात जाऊन असं करू नये, गोमातेची कत्तल कर, त्या गोमाता खायला घेऊन ये, भोळ्या बाबड्या लेकींना घेऊन ये, दरोडे टाक, सोननानं लूटमार कर. अशा प्रकारे त्या 3 दैत्यांना तो कोण्यासूर आदेश देत असे. त्या कोण्यासुराचं थैमान इतकं झालं होतं की ज्या गावामध्ये आज उद्या परवा घटना घडणार आहे त्या गावामध्ये घुबडं गुगू करत असत, कृष्ण छाया पसरत असत आणि तेथील लोक भयभीत होत असत की आता कोण्यासुराचं या गावामध्ये काही ना काहीतरी अर्धोळ मांडण्याचा प्रकार घडणार आहे. अशा प्रकारे त्या कोण्यासूर दैत्याने दक्षिण भारतामध्ये अर्धोळ मांडला होता. आणि ते बिरबाळाला त्या ठिकाणी खूप मनात रुतत होतं. त्याने मायक्का देवीला सांगितलं की हा कोण्यासूर कोण आहे, याचा बंदोबस्त करू काय मी? तर मायक्का देवी म्हणाली, हे बिरबाळा, तू अजून लहान आहेस, तो दैत्य फार कठीण आहे, त्याला शिवशंकराचं वरदान आहे.
शिवशंकरांच्या अवताराखेरीज त्या कोण्यासुराला कुणी मारू शकत नाही, म्हणून आज इतकी वर्ष तो कोण्यासूर या भागामध्ये अर्धोळ माजवीत आहे. तेव्हा बिरबाळाला समजलं की कोण्यासुराला शिवशंकराचं वरदान आहे आणि शिवशंकर यांचा अवतारच केवळ त्या कोण्यासुराचा वध करू शकतो. अशा प्रकारे बिरदेव बाळांना त्या दिवसापासून एकच ध्यास लागला, शिवशिव नामाचा. आणि बिरदेव शिवशिव नामात विलीन झाले. आणि एक दिवशी रानावनात मेंढ्या चारत असताना त्या ठिकाणी शिवशिव नामाचा जाप चालू होता. बिरदेव भगवत सोहळ घालून त्या ठिकाणी शिवनामात मग्न झालेले होते, विलीन झालेले होते, ध्यानस्थ झालेले होते. आणि तत्क्षण शिवाचे अवतार असलेले रेवण सिद्धेश्वर नाव लक्षात ठेवा बाबांनो. रेवण सिद्धेश्वर शिवशंकरांचा अंश असलेले रेवण सिद्धेश्वर महान संत होते, त्या ठिकाणी आलेले आहेत. शिवशिव नामाचा जाप करणाऱ्या 12 वर्षाच्या बिरबाळाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी बिरबाळाला जागृत केले. उठ बिरदेवा. बिरदेवांनी त्यांचं रूप बघून, त्यांचं तेज बघून त्यांचे चरण धुतले आणि त्या ठिकाणी बिरदेवांना गुरुपदेश झालाय. लक्षात ठेवा, आपल्या बिरुदेवाला ही गुरु आहे आणि त्या गुरूंचं नाव रेवण सिद्धेश्वर आहे. रेवण सिद्धांनी बिरदेवांना उपदेश केला, डोक्यावर हात फिरवला आणि संपूर्ण अवतार कार्याची जाणीव केली की तू कोण आहेस, तू साक्षात वीरभद्र आहेस, तू कशासाठी येथे आलायस, तर या धरतीला दैत्यमुक्त करण्यासाठी आहे, धरतीवर तू अवतरित झालाय. या ठिकाणी सनातन धर्माची पताका रोवण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी तुझा हा जन्म झालाय. अशा प्रकारे गुरुपदेश त्या ठिकाणी झाला. रेवण सिद्धेश्वरांनी झोळीतून शिवलिंग काढलं आणि बिरदेवाला दिलं. ज्या शिवलिंगाची तू साधना कर, ध्यान धारणा कर, अगदी थोडेच दिवस राहिले, तुला कोण्यासूर दैत्याचं मर्दन करायचंय. असा आदेश झाल्यानंतर बिरबाळ मनोमन आनंदित आलं आणि बिरदेवाने ते शिवलिंग घेऊन शिवलिंगाची स्थापना करून त्या ठिकाणी शिवाची आराधना चालू केली. संपूर्ण अवतार कार्य, आपण कोण आहोत, काय आहोत, ही सगळी कल्पना आल्यानंतर बिरबाळाने मायक्का देवीला सांगितलं की रविवाराला तुला त्या ठिकाणी तुझं हरण करण्यासाठी कोण्यासुराचे दैत्य मधु, किल्ला आणि कैट्य तुझं हरण करण्यासाठी येत आहेत. त्यावेळेस 2च दिवस राहिलेत. आपल्याला यज्ञ करून देवी देवतांकडून शस्त्रास्त्र घ्यायचे आहेत आणि त्या तिन्ही दैत्यांचा वध करून कोण्यासुराचं मर्दन करायचं आहे. मायक्का देवीला त्या ठिकाणी कळून चुकलं की बिरदेव आता गुरुज्ञानाने शहाणा झाला आहे, त्याला समजलं आहे की आपण कोण आहोत. मायक्का देवीने व बिरबाळाने यज्ञाची सांगता केली. त्या ठिकाणी यज्ञ झाला आणि यज्ञात त्या ठिकाणी शिव, शंकर, पार्वती, ब्रह्म, विष्णू, महेश प्रकट झाले. सर्व देवी देवतांनी बिरदेवाला व मायक्का देवीला शस्त्रास्त्रे दिली आणि कोण्यासूर दैत्याचं मर्दन करण्यासाठी आशीर्वाद दिले. 2 दिवस गेले. कोण्यासुरानं रूपवती, मायावती मायक्का देवीला हरण करण्यासाठी आपले 3 दैत्य मधु, किल्ला आणि कैट्यांना आदेश दिला, जा त्या मायावतीला, त्या मायक्काला घेऊन या. मधु, किल्ला आणि कैट्य हे 3 दैत्य मोठ्या उर्मीमध्ये नगरी पट्टणला आले. नगरी पट्टणला आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी मायक्का देवीचा वाडा बघितला. दैत्यांना बघून सर्व लोक जनजत्रा घरामध्ये लपून बसले आहे. जनावरे, पशुपक्षी भयभीत होऊन पळत आहेत आणि त्या ठिकाणी त्या मायक्का देवीचा वाडा शोधत 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 त्या ठिकाणी आले. दरवाजा उघडून पाहतो तर काय, आपण मायक्का देवीला न्यायला आलो नाही, तर मायक्का देवी आपला वध करण्यासाठी तयार आहे. मायक्का देवीने शक्तीचं स्वरूप धरलं. बिरबाळाने त्या ठिकाणी तलवार चालवली आणि 3 दैत्यांचा वध झाला. शेवटच्या किल्ल दैत्याला विचारलं, सांग तुझा कोण्यासूर कुठे, कोणत्या ठावाला बसलाय. किल्लाने त्या ठिकाणी कोनूर गावचा पत्ता दिला. गावाचं नाव लक्षात, आजही कोनूर, पूर्वी त्याचं नाव वेगळं होतं, आज कोनूर पडलंय. त्या कोनूर गावचा पत्ता दिला आणि त्या ठिकाणी त्या 3 दैत्यांचं वध करून बिरदेव व मायक्का कोण्यासुराला मारण्यासाठी निघाले आहे. रविवाराचा दिवस आहे. मजल दर मजल करत त्या ठिकाणी कोण्यासुराच्या महालामध्ये आले आहे. कोण्यासुराचा आणि
बिरदेव व मायाक्का देवीचं यांच्या सैन्यामध्ये भयंकर घनघोर युद्ध झालं आहे. घनघोर युद्ध होऊन त्या ठिकाणी ते सर्व सैनिक मारले गेलेले आहेत. कोण्यासूर आता प्रत्यक्ष स्वतःहून सर्व शस्त्रास्त्रानिशी सर्व दिव्य शक्तीनिशी बाहेर आलाय. अरे मला मारणारा कोणी ह्या धरतीवर पैदा झाला नाही. मी घनघोर तपश्चर्या करून ह्या शिवशंकराला प्रसन्न केलंय. हे 12 वर्षाचं पोर माझं काय बिघडवणार. मी कोण्यासूर आहे. केवळ माझ्या नावाने 12 मैलांपर्यंत कोणी बाहेर निघत नाही. माझी आहट जरी लागली तर पशु पक्षी प्राणी सर्वजण आपल्या घरामध्ये जाऊन लपून बसतात. मी ज्या नदीत पाय ठेवला ती नदी आपली वाट बदलून चालू लागते. आणि हे 12 वर्षाचं बाळ मला मारायला आलंय काय. कोण्यासुरानं आपलं महाभयंकर रूप धारण केलं. बिरदेवाने आपल्या वीरभद्र स्वरूपाला साथ घातली आणि भयंकर घनघोर युद्ध झालं. कोण्यासूर आपल्या मायावी शक्तींचा उपयोग करू लागला. बिरदेवाला भ्रमित करू लागला. इथून तिथं तिथून इथं लपंडावाचा खेळ चालू लागला. घडीत ह्या धरतीवर दिसायचा, घडीत त्या ढगामध्ये दिसायचा, घडीत डोंगरावर तर घडीत नदीमध्ये. अशा प्रकारे लपंडावाचा खेळ चालू झाला. शेवटी बिरदेवाने आपल्या वीर शरम शक्तीला आव्हान केलं आणि त्या ठिकाणी तलवार चालवली. क्षणात कोण्यासुराचं मुंडकं उडून त्या ठिकाणी खाली पडलं. कोण्यासुराचा वध झाला. पण त्या मुंडक्याने काय केले. तो काय लहान लून दैत्य नव्हता कोण्यासूर. त्या कोण्यासुरानं मरता मरता बिरदेवाला सांगितलं की बाबा रे, मी खूप मोठं तप करून शिवशंकरांकडून वरदान मिळवलं होतं की माझा वध केवळ तूच करशील, तुझा अवतारच करशील. याच्या पलीकडे या 3 तळामध्ये या धरतीमध्ये माझा कोणी वध करू शकत नव्हतं. मी ओळखलंय तू शिवशंकराचा अवतार आहेस, तू वीरभद्र आहेस. देवा मी तुला मर्ताक्षरी शरण आलोय. मला वचन दे. तू माझं वध तर केलायस, परंतु या ठिकाणी या कोनूर गावामध्ये माझं नाव आधी लागू दे. तुझी गादी या ठिकाणी स्थापन होऊ दे. जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत त्या ठिकाणी माझं नाव या गावाला राहू दे. तुझ्या नावापुढे आधी माझं नाव राहू दे. बिरदेवाने शरण आणायला दैत्याचा ही इच्छा पूर्ण केली. आणि त्या ठिकाणी जमखंडी तालुका कर्नाटक राज्यामध्ये कोनूर गाव आहे. कोनूर त्या कोण्यासुराच्या नावावरूनच त्या गावाला कोनूर नाव पडलंय. आणि त्या ठिकाणी करिसिद्धेश्वर कोण्यासुराच्या नावावरून करिसिद्धेश्वर बिरोबा असं त्या ठिकाणी गादी पडलेली आहे. खूप मोठं स्थान आहे. पहिलं स्थान आहे बिरोबा देवांचं, ज्या ठिकाणी बिरोबा देवांनी गादी स्थापन केली. साकूर आणि घोडेगिरी हे 2 स्थान नाही तर बिरोबा देवांची 12 स्थानं आहेत. ज्याप्रमाणे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याप्रमाणे या धरतीवर बिरोबा देवांची 12 ज्योतिर्लिंग बिरलिंग आहेत. त्या 12 गादींपैकी पहिली गादी करिसिद्धेश्वर त्या कोनूर दैत्यासाठी बिरदेवाने 12 वर्षाचा असताना त्या ठिकाणी स्थापन केली. खूप मोठी यात्रा भरली जाते. गुढीपाडव्याच्या वेळेस त्या भागामध्ये यात्रा असते. अशा प्रकारे करिसिद्धेश्वर पहिली गादी स्थापन झाली. बिरदेव व मायाक्का देवी नगरी पट्टणला वापस आले. या घटनेने त्या ठिकाणी त्या दक्षिण भारतामध्ये सगळीकडे बिरदेव कोण आहेत हे समजून गेलं आहे. हा 12 वर्षाचा बिरबाळ मनुष्य नाही तर शिवशंकराचा अवतार आहे. कारण एवढ्या पोराला माहित होतं की कोण्यासुराला मारणं फक्त शिवशंकराच्या अवताराला शिवशंकरांच्या हातामध्ये आहे. आणि तेव्हाचपासून बिरबाळाचा साक्षात्कार झाला. बिरबाळाला पूजायला लागले. मायाक्का देवीला घराघरात पूजायला लागले. बिरदेवाची खाती चौफेर पसरली गेली. अशा प्रकारे कोण्यासूर दैत्याचं हरण झालं आणि बिरदेव पुढच्या कार्यासाठी सज्ज झाले. बिरदेवांनी काय केले. ध्यानधारणा करून त्या ठिकाणी बिरदेवांना समजलं की आपली माता वनामध्ये शिव नामामध्ये ध्यान विलीन झालेली आहे. बिरदेव त्या मातेला त्या गंगा सरोवंतीला भेटण्यासाठी गेले. मंदनगिरी चंदनगिरी बिरदेव मंदनगिरीमध्ये होते. खेटूनच आहेत. चंदनगिरी आज कुठे आहे.
तालमट्टी धरणामध्ये ज्या ठिकाणी बिरदेवांचा जन्म झाला तो चंदनगिरी पर्वत आहे. सध्याला आलमट्टी धरण त्या ठिकाणी झालं आहे. केवळ मार्च महिन्यामध्ये गुढीपाडव्याच्या वेळेस त्या आलमट्टी धरणात चंदनगिरी पर्वत उघडा पडतो आणि त्याच वेळेस बिरभक्त बिरदेवांचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी जाऊन येतात. इतर वेळेस 12 महिने त्या ठिकाणी कोणालाही जाता येत नाही, कारण धरण झालंय आणि तो पर्वत पूर्णपणे बुडला गेला आहे. त्या ठिकाणी बिरदेव मंदनगिरी सोडून आपल्या मातेला भेटण्यासाठी 12 वर्षाच्या विरहानंतर गंगा सुरावंतीला भेटण्यासाठी चंदनगिरीमध्ये आले आहेत. माय लेकराची भेट झाली. एकमेकांना बघून डोळ्यातले अश्रू दाटून आलेले आहेत. ओवीमध्ये म्हटलं जातं रे, माय रे लेकराची भेट, माय रे लेकराची, कवटाळून भेटाले दोघ, कवटाळून भेटाले. माता सुरवंतीच आणि पुत्र बिरदेवाची त्या ठिकाणी भेट झाली. बिरदेवाला त्या ठिकाणी समजलं की आपल्या नारायण मामाने आपल्या मातेचा छळ केला, आपल्याला मारण्यासाठी आपल्या बालपणातच त्या ठिकाणी एवढे प्रयत्न केले. बिरबाळ तळतळून उठले आणि बिरबाळाने ठरवले की आता ह्या नारायण मामाचा गर्वहरण केला पाहिजे. ह्या नारायण मामाची जी काही अंकारित बुद्धी आहे, ह्या नारायण मामाने या देवकन्येला या माता सुरावंतीला जे काही छळ दिला आहे त्या ठिकाणी त्याचं हरण केलं पाहिजे. अशा प्रकारे बिरदेवांनी चंग बांधला की नारायण मामाचा त्या ठिकाणी गर्वहरण झाले पाहिजे. दिवसामागून दिवस लोटत गेले आणि बिरबाळाने त्या ठिकाणी नारायण मामाचा गर्वहरण करण्यासाठी नियोजन आखले. ते त्या ठिकाणी आपण उद्या कथेमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्याआधी आज जाता जाता ह्या कथा भागाची सांगता करताना 12 स्थानं तुम्हाला सांगतो. बिरदेवाचीच 12 स्थानं कुठली आहेत? पहिले स्थान त्या ठिकाणी त्या कोण्यासूर दैत्यासाठी बिरदेवानी गादी स्थापन केली कोनूर. दुसरी त्या ठिकाणी रायबाग या ठिकाणी बागी भंकनाथाचा वध केला आहे. प्रत्येक दैत्याचा वध सांगणं शक्य नाही, कारण आपल्याला खूप मोठं बिरदेव चरित्र या ठिकाणी सांगायचं आहे. 9 दिवसाचा वेळ आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट प्रत्येक कथा या ठिकाणी सांगितली जाऊ शकत नाही. दुसरं स्थान त्या ठिकाणी बागी बंकनाथ, रायबाग जिल्ह्यामध्ये बागी बंकनाथ त्या दैत्याच्याच नावाने बिरदेवाचं स्थान आहे. दुसरंही त्यानंतर बिरदेवांनी मुरगुंडीमध्ये तपश्चर्या केली, तो कथा भाग येणारच आहे. त्या मुरगुंडीमध्ये स्थान आहे कर्नाटक राज्यामध्ये. अजून मुरगुंडी नंतर बिरदेवांनी पट्टणकोडोलीमध्ये विठ्ठल व बिरदेव आलेले आहेत. पट्टणकोडोलीमध्ये 12 स्थानांपैकी एक स्थान आहे. त्यानंतर गोड्यागिरीमध्ये बिरदेवांनी तप धरलं, त्या गोड्यागिरीमध्ये स्थान आहे. तिथून देव आरेवाडीला आलेले आहेत, आरेवाडीमध्ये स्थान आहे. तिथून देव साकूर मांडवेला आलेले आहेत, साकूर मांडवेमध्ये बिरदेवांचं स्थान आहे. तिथून देव वाशी अवघड खान, देवसिद्ध भक्ताच्या हातून स्थापन झालेली गादी वाशी अवघड खान त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थान आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुक्यात हुंदूर प्रांतामध्ये महिमांतक महालिंगराया म्हाळोबाने सेवा केलेलं स्थान आहे. शिवडोण मठामध्ये स्थान आहे. असे कर्नाटक राज्यात 6 आणि महाराष्ट्र राज्यात 6 असे 12 ज्योतिर्लिंग बिरदेवाचे आहेत. त्या ठिकाणी त्याची सेवा चाकरी आजही धनगर बांधव करत आहेत. सर्व समाज 18 पगड जमात त्या ठिकाणी बिरदेवांची सेवा करत आहे. ह्या बिरदेवाची ख्याती आणि ह्या बिरदेवाची कीर्ती खूप मोठी आहे. ह्या बिरदेवाचं सांगावं तितकं वेळ पुरणार नाही, आयुष्य पुरणार नाही, इतकी मोठी कीर्ती आहे माझ्या बिरदेवाची. या साकूरच्या राजाची जेवढी मोठी मूर्ती आहे त्याच्यात कितीतरी पट देवाची कीर्ती आहे. हळूहळू एक एक अध्याय एक एक कथाभाग आपल्याला समजेल आणि 9 दिवसामध्ये बिरदेवांची थोडक्यात कथा आपण सांगणार
जेवढं आहे ते बिरदेव चरित्रापैकी अगदी छोटच आहे. अशा प्रकारे आजचा भाग समाप्त करतो आणि त्या ठिकाणी बिरोबा देवांना मी प्रणाम करतो. बोल कोढेगिरी बिरोबाचे, बोल चाकूरच्या बिरोबाचे, बोल माता सुरवंती देवीचे, बोल मायाक्का देवीचे, बोल दुलडीच्या म्हाळोबाचे, बोल 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 चाकूरच्या अण्णा भक्ताचे.